मंगळवारी अमळनेर शहरातील बोरसे गल्ली भागात होणारा बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आले आहे. अमळनेर शहरातील आधार संस्थेकडे शहरात बालविवाह होत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्याने त्यानुसार आधार संस्थेचे कार्यकर्ते यांनी प्रांताधिकारी यांना अवगत केले. याबाबत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना सदर बालविवाह रोखण्याबाबत आदेशित केले. वरून नायब तहसीलदार प्रशांत धमके, सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील, संरक्षण अधिकारी योगिता चौधरी, आधार संस्था प्रतिनिधी ज्ञानेश्वरी पाटील व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने कारवाई केली. सदर मुलगी हिचा विवाह नाशिक येथील मुलगा याच्याशी होणार होता. मुलीचे आधार कार्ड तपासले असता त्यावर 2 जानेवारी 2008 असा उल्लेख आढळून आल्याने सदर बालविवाह थांबवण्यात आला असून पुढील तपास व संबंधितांचे जाब जबाब नोंदवण्याचे काम पोलीस स्टेशन अमळनेर येथे झाले. लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234 H2 ची 2024 ते 25 या वर्षाची रिजनल कॉन्फरन्स अमळनेर येथे उत्साहात पार पडली. सदर रिजनल कॉन्फरन्स वसुधैव कुटुंबकम याचे उद्घाटन प्रांतपाल PMJF गिरीश सिसोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्रांतपाल PMJF अश्विनजी बाजोरिया, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, मुख्य प्रवक्ते CA प्रकाश पाठक, रिजन चेअरमन MJF योगेश मुंदडा, झोन चेअरमन अश्विन दाते, किशोर बेहरानी, शेखर कोतवाल, उमाकांत चौधरी, रिजन सेक्रेटरी विनोद अग्रवाल, कन्व्हेनर नीरज अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रिजन योगेश मधील सर्व क्लब, यात अमळनेर, जळगाव, नंदुरबार, धुळे, दोंडाईचा क्लब, भुसावळ येथील सर्व क्लबचे लायन्स सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्लबमधील उत्कृष्ट सेवा कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर महाले यांनी केले व आभार प्रदर्शन महावीर पहाडे यांनी केले. वृद्ध मातेचे पालन पोषण न करणाऱ्या मुलांनी आईला दरमहा खावटी द्यावी. तसेच दुसऱ्या प्रकरणात शेतीतील वारस कमी करून मालमत्तेवर वृद्धेचे नाव लावण्यात यावे असे, तर दुसऱ्या खटल्यात विधवा सुनेने दरमहा सासूला खावटी द्यावी आणि बेकायदेशीर खरेदी खत रद्द करण्यात यावे असे आदेश उपविभागीय अधिकारी तथा ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण नितीन कुमार मुंडावरे यांनी दिले आहेत. शिरसाळे येथील 75 वर्षीय सुमनबाई कौतिक महाले या महिलेला श्रावण व आबा अशी 2 मुले होती. मुलांनी शिरसाळे येथील गट नंबर 46(2) ला श्रावण मयत झाल्याने त्याची पत्नी सुरेखाबाई, मुलगा निलेश आणि मुलगी भाग्यश्री तसेच दुसरा मुलगा आबा, त्याचप्रमाणे 3 मुली हे वारस लावले होते. ते वृद्धेचा उदरनिर्वाह करीत नसल्याने तिने ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी अमळनेर यांच्याकडे अपील करून खावटी आणि मालमत्तेवरील वारसांची नावे कमी करण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी वृद्धेच्या मयत मुलाच्या कुटुंबियांनी आणि दुसऱ्या मुलाने उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी 2000 रुपये खावटी द्यावी. तसेच गट नंबर 46(2) वरील सर्व वारस कमी करून जमीन फक्त एकटी वृद्धेच्या नावाने करण्यात यावी असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे चोपडा तालुक्यातील कठोरा येथील सुंदरबाई दगडू पाटील हिचा मुलगा नरेंद्र पाटील यांचा 3 मार्च 2021 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याची पत्नी सीमा हिने मृत्यूपत्राच्या आधारे स्वतःचे नाव वारस म्हणून लावले होते आणि मुलींचे हक्कसोड करून घेतले होते. त्या हक्कसोड व वारस विरुद्ध न्यायप्रविष्ट बाब असताना सुनेने गट नंबर 327 मधील काही क्षेत्र बेकायदेशीर विक्री करून वृद्धेच्या उदरनिर्वाहाची काहीच तरतूद ठेवली नव्हती. म्हणून सुंदरबाई हिने सुनेविरुद्ध खावटी आणि खरेदी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नितीन कुमार मुंडावरे यांनी सुनेने सासूला 3000 रुपये महिना खावटी द्यावी आणि बेकायदेशीर खरेदी खत रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. अमळनेर विधानसभा क्षेत्रातील राजवड येथील गजानन माध्यमिक विद्यालयात 20 व 21 जानेवारी दरम्यान 2 दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या 2 दिवसात विद्यार्थ्यांकडून 13 प्रकारचे विविध मैदानी खेळ खेळले जातील. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शेतकरी जगाचा पोशिंदा
या विषयावर यश प्राप्त करणारी शाळेतील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी अक्षदा शांताराम पाटील हिच्या हस्ते करण्यात आले. अक्षदा पाटीलला माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्याकडून रोख पारितोषिक व गजानन महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश सूर्यवंशी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. ज्या महाविद्यालयात आपण घडलो, शैक्षणिक प्रगती साधून यशाच्या मार्गावर गेलो, त्या प्रताप महाविद्यालयाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तब्बल 51 वर्षांनी 1974च्या MSc केमिस्ट्री बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रताप महाविद्यालयास भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. सदर विद्यार्थी मोठमोठ्या हुद्द्यावर कर्तव्य करून निवृत्त झाले आहेत. संचालक प्रदीप अग्रवाल व प्राचार्य डॉक्टर अरुण जैन व संस्थेचे प्राध्यापक धीरज वैष्णव यांनी त्यांचा सत्कार केला. या माजी विद्यार्थ्यांमध्ये BARC मुंबईचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर प्रकाश गुरबा, डोंबिवलीचे उद्योजक बापू अय्यर, पुण्याचे बिल्डर भानुदास सोनगिरे, माजी उपप्राचार्य प्राध्यापक सुभाष सोमानी, निवृत्त पर्यवेक्षक प्राध्यापक RP नवसारीकर, निवृत्त प्राध्यापक OM बिर्ला यांचा समावेश होता. या सर्व माजी विद्यार्थ्यांनी माजी प्राचार्य डॉक्टर AG सराफ यांच्या निवासस्थानी सस्नेह भेट घेतली. तालुक्यातील शिरूड येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामातील दिरंगाईची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून ठेकेदारावर कारवाई न केल्यास 26 जानेवारीपासून साखळी उपोषणाचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. शिरूड येथे 2021 साली ही पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती, तर 1 जानेवारी 2022 रोजी तिला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र आज पावेतो काम पूर्ण करण्यात आले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. काम 100% पूर्ण न होताच परीक्षण अहवाल कागदावर दाखवून जळगाव येथील अनुपम कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदाराला जवळपास 93 लाखाचे बिल अदा करण्यात आल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. योजना मंजुरीनंतर पुढील 11 महिन्यात योजनेचे पाणी गावाला मिळणे अपेक्षित होते. मात्र 3 वर्ष झाले तरी योजना पूर्णत्वास आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सदर ठेकेदाराने खोटी कागदपत्रे सादर करून कोट्यावधीची बिले काढून घेतली असून त्याच्यावर तसेच त्याला सहकार्य करणाऱ्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे. मागील काही वर्षांची भीषण पाणी टंचाई पाहता 2025 मधील उन्हाळ्यासाठी ही योजना पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात यावेत. अन्यथा 26 जानेवारीपासून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ गटविकास अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सरपंच गोविंदा सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य अलकाबाई पाटील, अनिता पाटील, अफसानबी खाटीक, चंद्रकला पाटील, दिलीप रतन पाटील, अमीन खाटीक, यशवंत बैसाने, दीपाली पाटील, सागर पाटील, सुरेखा पाटील आदींच्या सह्या आहेत. अमळनेर तालुक्यातील मुडी प्रगणे डांगरी येथे 3 अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले. सदर वाहने मुद्देमालासह तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. पथकात PS पाटील, VP पाटील, AB सोनवणे, आशिष पारधे, जितेंद्र पाटील, MR पाटील सहभागी होते. अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे 0 ते 2 वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात येऊन त्यांना सकस आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी किशोरवयीन विद्यार्थिनींच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण तपासण्यात येऊन ज्यांचे रक्ताचे प्रमाण कमी आहे त्यांना रक्तवाढीसाठी कोणता आहार घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच उपसरपंच कल्याणी पाटील यांच्याकडून बालकांना सकस आहार वाटप करण्यात आले.